गणपती बाप्पा मोरया। आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सगळे तयार आहात ना? घरोघरी गणपतीचे आगमन झाले आहे, सोबतच प्रसन्न वातावरण सगळीकडे झाले आहे। यावर्षी 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे। लहान मुले असोत किंवा मोठी माणसे, प्रत्येकाच्या मनात गणपती बाप्पाविषयी एक खास स्थान आहे। चातुर्मासाची चाहूल लागली की सर्वप्रथम गणेश उत्सवाचे वेध लागतात। सार्वजनिक मंडळी उत्सवाच्या जोरदार तयारीला लागतात। घरातील सर्वजण स्वच्छता, सजावट, बाप्पाच्या नैवेद्याची तयारी, पूजेच्या सामानाची यादी अशी अनेक कामांची विभागणी करतात आणि कामाला लागतात। जोरदार पावसात निवलेली मनं हिरव्यागार निसर्गाच्या सोबतीने गणेश उत्सवाच्या तयारीला हरवून जातात। दरवर्षी येणारा बाप्पा पुन्हा एकदा भक्तांच्या पाहुणचारासाठी सज्ज होतो। गणेश चतुर्थीचे महत्त्व, गणेश पूजन कसे करतात, गणेश चतुर्थीची कथा, विसर्जन कसे करावे याची सगळी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मी प्रणिता बोरकर पत्त्याने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे डिव्हाइन मॅजिकल पॉवर। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी असे म्हणतात। सर्व व्रत वैकल्यांमध्ये गणेश चतुर्थी व्रत महत्त्वपूर्ण मानले जाते आणि ते वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक असे विविध स्तरावर साजरे केले जाते। म्हणूनच त्याला गणेश उत्सव असेही म्हणतात। शास्त्राप्रमाणे गणेश, सूर्य, देवी, शिव आणि विष्णू या पंचयानाची मूर्ती पूजा हा पहिला टप्पा, त्यांची पार्थिव पूजा हा दुसरा टप्पा आणि मानस पूजा हा तिसरा टप्पा आहे। यापैकी शिव आणि गणेश यांचीच पार्थिव पूजा विशेष करून प्रचलित आहे। भाद्रपद शुक्ल पक्षात येणारी विनायकी चतुर्थी हीच गणेश चतुर्थी म्हणून मान्यता पावलेली आहे। या गणेश चतुर्थीला वरद चतुर्थी असेही म्हणतात। रविवारी किंवा मंगळवारी आलेल्या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे। भारतात, गुजरात आणि बंगाल सोडून सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जातो। गणेश चतुर्थीच्या दिवशी मातीची रंगीत मूर्ती घरी आणून सिद्धिविनायक या नावाने तिची पूजा करतात। पूर्वीच्या काळी शेतातील काळ्या चिकण मातीची स्वतःच्या हाताने केलेली मूर्तीच पूजनीय मानत आणि शास्त्राप्रमाणे ही पार्थिव मूर्ती हाताच्या अंगठ्याच्या उंचीहून अधिक व टिचीच्या उंचीहून कमी उंचीची असायला हवी। पण बदलत्या काळात शास्त्र मागे पडले। केवळ हौसेखातर शाडूची, प्लास्टरची विविध रंगात रंगवलेल्या मोठमोठ्या मूर्ती बनवून विक्री होत आहे। आपल्या मनाप्रमाणे हवे तेवढी मोठी मूर्ती आणून पूजा केली जाते। अलीकडे धातूच्या मूर्तीला अनेक जण पसंती देत आहेत। हा एक उत्तम पर्याय आहे। आता आपण जाणून घेणार आहोत गणेश पूजन कसे करावे। गणेश मूर्ती घरी आणल्यावर पूजेच्या पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठा केली जाते। प्राणप्रतिष्ठा केल्यावर मूर्तीत प्राण येतात असे मानले जाते। पूजा करत असताना गणेशाची 10 नावे असलेला मंत्र म्हणून नंतर 21 दुर्वांची जुडी अर्पण केली जाते। पूजेदरम्यान गणपती अथर्व शीर्ष म्हटले जाते। इतर वेळी 7, 11, 21 जसे जमेल तसे सोयीप्रमाणे म्हणायची पद्धत आहे। काही गणेश भक्त गणपतीला 21 प्रकारची पत्री अर्पण करतात। पूर्वीच्या मूळ पद्धतीनुसार हा उत्सव मुख्यतः 1.5 दिवसाचा असायला हवा। म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा केलेला गणपती दुसऱ्या दिवशी सायंकाळी विसर्जन करायचा। पण बऱ्याच घरात त्या घराच्या प्रथेनुसार 5, 7, 9 किंवा 10 दिवसही गणपती ठेवला जातो। अनेक ठिकाणी ज्येष्ठ गौरींच्या सोबत गणपतीचे विसर्जन होते। पहिल्या दिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते। या पूजेसाठी नेहमीप्रमाणे विविध फुले, गणपतीचे प्रिय लाल जास्वंदाचे फूल, थोडी पत्री, दुर्वांची जुडी, हळदी कुंकू, अत्तर, उदबत्ती, कापूर, विड्याची पाने, सुपारी, जानवे, पंचखाद्य, पंचामृत किंवा मोदकाचा नैवेद्य अशी तयारी केली जाते। बहुतेक घरात गणपतीला प्रिय असणारा 21 मोदकांचा नैवेद्य केला जातो। प्रत्येक दिवशी सकाळी पूजेच्या वेळी आणि संध्याकाळी किंवा रात्री घरातले सर्वजण एकत्र येऊन आरत्या म्हणतात। आरतीसाठी पंचाआरती वापरतात। आरती झाल्यावर हातात कापूर आरती धरून मंत्रपुष्पांजली मंत्र म्हणतात। त्यानंतर घरातील सर्वजण फुले वाहून नमस्कार करतात। काही घरात 5 ब्राह्मणांकडून मंत्रपुष्प केला जातो। गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ऋषी पंचमीला गणपतीचे वाहन असलेला उंदराला खिरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे। आता आपण जाणून घेऊया चंद्रदर्शन आख्यायिका। गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन घेऊ नये असे केल्याने चोरीचा आळ येतो असा समज आहे। श्रीकृष्णाला चंद्रदर्शन घडले आणि त्याच्यावर स्वमंतक मणी चोरल्याचा आळ आला अशी कथा आहे। जर एखाद्याला या दिवशी चंद्रदर्शन घडले
आणि चोरीचा आळ येऊ नये त्यासाठी स्वमंतक मनाचा श्लोक म्हणावा असे तिती तत्व पुराणात दिले आहे. चंद्रदर्शन का करू नये त्यामागे एक कथा आहे, ती आता आपण जाणून घेऊया. एकदा गणपती उंदरावर बसून वेगात जात असताना तोल जाऊन खाली पडला. हे चंद्राने पाहिले व त्याला हसू आले. त्यावेळी राग येऊन गणपतीने चंद्राला आजपासून तुझं कोणीही मुखावलोकन करणार नाही असा शाप दिला. तेव्हा चंद्राने गणपतीला असे करू नका अशी विनवणी केली. अखेर गणपतीने त्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी तुला कोणीही पाहणार नाही असा उशाप दिला. त्या दिवसापासून चंद्र गणेश चतुर्थीला अदर्शनीय ठरला. आता आपण जाणून घेऊया गणेश चतुर्थीची कथा. एक गरीब क्षत्रिय होता. त्याने आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी अनेक उद्योग केले, पण त्याला कशातच यश न आल्याने द्रव्य प्राप्ती होत नव्हती. शेवटी कंटाळून तो रानात निघून गेला. तिथे त्याला सौबरी ऋषींचे दर्शन घडले. त्या ऋषींनी त्याला श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत गणपतीची आराधना करायला सांगितली. त्याने तसे करताच त्याला संपदा प्राप्त झाली आणि पुढील जन्मी तो कर्दम नावाचा ऋषी म्हणून परिचित झाला. आता आपण जाणून घेऊया गणेश विसर्जन कसे करावे. गणेश विसर्जन करताना सकाळी पंचोपचार पूजा करून दही भाताचा नैवेद्य दाखवावा. पुढील मंत्र म्हणून मूर्तीवर अक्षता वाहतात. विसर्जनाला जाताना बाप्पाच्या हातावर दही घालण्याची पद्धत आहे, म्हणजे ती व्यक्ती लवकर परत येते असा समज आहे. यावेळी बाप्पाला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना करतात. सोबतच छोटा मोदक, करंजी शिदोरीला देण्याची पद्धत आहे. विसर्जनाला जाण्याआधी आरती करून पेढे, बर्फीचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर गणपतीला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या गजरात मिरवत नेतात. संध्याकाळी वाहत्या पाण्यात, शेतात, घराच्या परसात असे सोयीप्रमाणे मूर्तीचे विसर्जन केले जाते. अलीकडच्या काळात पर्यावरणाचा विचार करता बरेच जण लहान मूर्ती आणून गणेश मूर्तीचे घरच्या घरी टबमध्ये किंवा बादलीत विसर्जन करताना दिसतात. आपल्या देशाची लोकसंख्या, पर्यावरण, प्रदूषण या सर्वांचा विचार करता ही गोष्ट अत्यंत स्तुत्य आहे. गणेश चतुर्थीचे हे व्रत कौटुंबिकदृष्ट्या जेवढे आवश्यक तेवढेच लाभदायक आहे. घरातील कोणतेही कुळधर्म, कुळाचाराची सुरुवात गणेश पूजनाने होते. या काळात सण साजरा करण्यासाठी सर्व कुटुंबीय, नातेवाईक एकत्र जमून सण साजरे करतात. साहजिकच घरातले वातावरण प्रसन्न आणि आनंदी असते. म्हणूनच हे पूजा व्रत प्रत्येकाने घरी अवश्य करावे आणि सणाचा आनंद लुटावा. ही बुद्धीची देवता म्हणजेच गणेश आपल्यावर प्रसन्न होवो आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवो अशी प्रार्थना करून मी इथेच थांबते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर अजूनही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.